नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आंबा पिकामध्ये आंबाचा जो मोहर आहे तिची गळती का होते या पाठीमागची कारणं, तसंच आंबाची जी फळ गळती होते या पाठीमागची कारणं हे जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपला हा व्हिडिओ आहे हा सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. मित्रांनो, आंब्याच्या झाडावर येणाऱ्या मोहरांपैकी फक्त 5 ते 30% फुले ही द्विलिंगी असतात. उर्वरित 70 ते 95% फुले ही नरलिंगी असतात. द्विलिंगी फुलांपैकी काही म्हणजे एकूण फुलांपैकी फुलांचे परागीकरण होऊन त्यांची फळधारणा होते. बाकीचे सर्व फुले ही म्हणजे त्यातला जो मोहर असतो तो मोहर हा गळून जातो. आंब्याला येणाऱ्या एकूण फुलांपैकी फक्त 0.4 ते 0.5% फळे आपल्याला जरी काढण्यासाठी मिळाले तरी आपण म्हणू शकतो की आपल्याला चांगले उत्पादन मिळाले. पण याच्यापेक्षा जास्त आपली गळ झाली तर आपला जे आर्थिक उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर आपल्याला फटका हा बसू शकतो. बऱ्याच ठिकाणी यावर्षी उशिरा मोहर आलेला आहे आणि यंदाच्या वर्षी मार्केटमध्ये हापूस हा देखील उशिरा येण्याचे संकेत आहेत. फळ गळतीचे जे कारणं आहेत याच्या पाठीमागचे अनेक गोष्टी आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ऑक्झिन इफेक्ट. ऑक्झिन हे झाडामध्ये तयार होणारे एक संप्रेरक आहेत. यात IAA म्हणजे त्यानंतर NAA व 2,4-D यांचा समावेश होतो. IA म्हणजे इंडाल ॲसिटिक ॲसिड, NAA म्हणजे नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड आणि 2,4-D. विशेषतः आता याच्यामध्ये फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीला पेशींचे विभाजन होते व हे 2 ते 3 आठवड्यामध्ये हे पूर्ण होते. पेशींची जी अपेक्षित संख्या झाली आहे ती निर्माण झाल्यानंतर फळांचा हा आकार हा वाढू लागतो. त्यानंतर काही दिवसामध्ये ह्या ज्या त्यातील जी बी असते त्याच्यामधली जी बी आहे ती वाढण्यास सुरुवात होते. या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये फळामध्ये व फांदीमध्ये कमी अधिक प्रमाणात ऑक्झिन तयार होते. फांदींच्या तुलनेमध्ये फळामध्ये जास्त ऑक्झिन असेल तर फळगळ होते व फळात ऑक्झिन कमी पडल्यास व त्यांच्या देठाजवळ एक चीर पडते, तिला ॲब्सिसन लेयर असे म्हणतात. ही चीर पडली की फळगळ होते. फळांवर पडलेला सूर्यप्रकाश, तापमानात झालेली वाढ, फळांवर आलेली भुरी, तुडतुडे अशा कोणत्याही कारणामुळे ऑक्झिन नाश पावते. याचे प्रमाण कमी होऊन एक ॲब्सिसन लेयर तयार होते. आंबाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. या वेगवेगळ्या जातीनुसार देखील फळगळ आपणास बघायला मिळते. उदाहरणार्थ जर आपल्याकडे दशेरी आंबा असेल, या दशेरी आंब्याच्या जातीमध्ये याचा जो देठ असतो हा मजबूत असतो आणि यामध्ये आपल्याला कमी फळगळ बघायला मिळते. तसंच आपण जर दुसरा विचार केला, उदाहरणार्थ आपण लंगडा आंब्याचा जर विचार केला, याचा जर देठ जो असतो हा कमकुवत असतो आणि ह्या जातीमध्ये फळगळीचं प्रमाण आपल्याला अधिक बघायला मिळतं. खराब हवामान हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. दिवस आणि रात्रीचं जे तापमान आहेत या वातावरणामध्ये जर बदल असेल, आर्द्रता याच्यामध्ये जर चढ उतार झाले असेल तर आंब्याची फळगळ ही जास्त प्रमाणात होते. वादळी वातावरण असेल, मोसमी पाऊस असेल, धुके व कीड रोगांचे प्रमाण यामुळे देखील फळगळतीचे प्रमाण वाढू शकते. फळे लहान असतानाच फेब्रुवारी मार्चमध्ये समजा तापमान हे 35, 30, 40 डिग्रीच्या अंश सेल्सिअसवर गेलं तर लहान फळामधील ऑक्झिन्स हे नाश पावतात व फळगळ व्हायला सुरुवात होते. परिणामी आपल्या पिकामधील फुलाचं आणि फळांचं प्रमाण हे कमी होतं. किडींमध्ये होणारी गळ,
तर किडींमध्ये जसं की आंब्याचा फूल आणि फळ धरण्याच्या अवस्थेमध्ये जसं आपण बघू शकतात की तुडतुडे, फुलकिडे व इतर ज्या रसशोष असणाऱ्या किडी आहेत यांचा प्रादुर्भाव झाल्याने फळगळ ही वाढू शकते. तुडतुड्यांच्या शरीरातून जो एक स्त्रवणारा जो मधासारखा चिकट पदार्थ आहेत त्याचे डाग पानांवर फळांवर पडून देखील ही गळ होऊ शकते. रोगांमुळे होणारी सुद्धा एक प्रकारची गळ आहेत. जसे की आपण जर बघू शकतात भुरी रोगासाठी ढगाळ वातावरण असेल आणि या ढगाळ वातावरणामध्ये समजा धुके आणि वातावरण जे आहेत ते 27, 28 अक्षरशः 30-31च्या पुढे जरी गेलं तरी ह्या रोगांसाठी ह्या गोष्टी अनुकूल असतात. भुरीमुळे पांढऱ्या रंगाचे आवरण तयार झाल्याने जो आपला मोहर असेल तर मोहर आणि अविकसित मोहर असेल तर त्यामुळे फळे गळून पडतात. या रोगामुळे 30-40 अक्षरशः 90% फळांचे नुकसान देखील होऊ शकते. करपा रोगामुळे फळांचा देठ आणि मोहर हा काळा होऊन सुकून जातो. या रोगामुळे आपल्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ आपल्याला बघायला मिळू शकते. पोषण कमतरतेमुळे होणारी देखील गळ असू शकते. जसं आपल्या अन्नद्रव्य असेल, झाडांमध्ये आपण विविध प्रकारचे खतं अन्नद्रव्यांचं आपण कसं प्रमाण ठेवतो तर याच्या व्यवस्थापन जर आपल्याकडे नसेल तर त्यामुळे देखील काही गळ होऊ शकते. तर आपल्याकडे या फळ गळत होत असेल किंवा मोहरांची गळ होत असेल याच्यासाठी आपल्याला काही उपाययोजना देखील कराव्या लागत असतात. आता आपण त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना करणार आहोत याच्याबद्दल आपण चर्चा करूया. संजीवकेंचा वापर आपण याच्या आधी बघितलेला आहे. कुठल्या प्रकारचे संजीवक आपण वापरले गेले पाहिजे. आता संजीवकांचा वापर करण्यात आले जसं की आपल्या मोहराला तिची सेटिंग व्हायला सुरुवात झाली तर आपल्याला जिब्रेलिक ॲसिडचा वापर करणं हा देखील महत्त्वाचा आहे. आता हा या जिब्रेलिक ॲसिड 50 ppm म्हणजे 1 ग्राम हा प्रति 20 लिटर पाण्यासाठी याचे प्रमाण घेऊन आपल्याला एक फवारणी करावी लागेल. त्यानंतर युरिया 2% म्हणजे 2 किलोग्राम त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन डायझाईम 100 ग्राम प्रति 100 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याचा तापमान कसं आहे याचा अंदाज घेऊन आपल्याला त्याची फवारणी करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने आपल्याला विविध प्रकारचे कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील यांचा आपल्याला स्प्रेइंग घेणे आवश्यक आहेत. त्यानंतर पाणी जसं आपण ड्रीपने पाणी देतो, मोकळं पाणी देतो तर आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याच्या पुढे जशी आपली वातावरणामधली जी उष्णता वाढत असते ही उष्णता साधारणतः 25-30 डिग्री सेल्सिअसच्या जर पुढे गेली तर आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे याच्यानुसार आपल्याला 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या घेऊन आपल्याला पाणी देणंही महत्त्वाचं आहे. समजा आपल्याकडे ठिबक सिंचन नसेल तर आपल्याला मोकळं पाणी द्यावं लागेल आणि बाकी बागेमध्ये आर्द्रता कशी पद्धतीने वाढते आहेत, तापमान कमी होण्यास कशी मदत होईल याचा आपण वापर करणं गरजेचं आहे. तापमानाचा जर आपला ताण असेल तर याच्यामुळे देखील आपल्या जी लहान फळं असतील जे आपण छोटे मटारच्या दाण्याच्या आकाराचे जे फळं असतील त्या स्टेजला झाडांच्या फळांची गळ होऊ शकते. त्यानंतर लिंबूच्या अवस्थेमध्ये जर अशा प्रकारची जरी फळं असतील त्याच्या उन्हाने त्याचा तडका बसू शकतो, त्याच्यावर स्कॉर्चिंग येऊ शकतात आणि जर झाडांमध्ये आणि फळांमध्ये जर ताकद जरच नसेल तर आपल्याला त्या प्रमाणामध्ये फळगळ आपल्याला बघायला मिळू शकते.
त्यानंतर आपल्याला पोटॅशियम नायट्रेट या काळामध्ये देखील आपल्याला पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी करणं गरजेचं आहे. आता आपल्याला पोटॅशियम नायट्रेट हे 10 ग्राम प्रति लिटर पाण्याने आपल्याला त्याच्या 1 ते 2 फवारण्या घेण्याचं आपल्याला नियोजन करावंच लागेल. जर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, खतं, औषधं यांचा जर आपल्याला व्यवस्थित वापर करणं गरजेचं महत्त्वाचं आहे आणि माती, पाणी, देठ परीक्षण यांचा जो आपला ॲनालिसिस असेल, आपला जो रिपोर्ट असेल, याच्यानुसार आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपण या भागामध्ये किंवा या गोष्टींमध्ये आपण करू शकतात. जर आपण बघू शकतो, समजा ज्या जमिनीमध्ये जास्त झिंक असेल, याची जर कमतरता असेल, तर आपण झिंक सल्फेट 5 ग्राम प्रति लिटर याने याची फवारणी करू शकतात. जर झाडं स्ट्रेसमध्ये असेल तर तिची गळ होऊ शकते, तर झिंक सल्फेटची फवारणी करणं देखील फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी जर बघत असाल की साधारणतः जानेवारी महिना आहे, संक्रांतीच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे वाहत असतात, वातावरणामध्ये बदल होत असतात, हिमालयाकडनं वारे वाहतात आणि ह्या काळामध्ये आपल्याला वाऱ्याचा देखील प्रतिबंधक असेल तर विविध प्रकारची उपाययोजना करण्याचं महत्त्वाचं आहे. कारण की त्यानेसुद्धा देखील आपली फळगळ आणि मोहर गळू शकतो. याच्यामध्ये समजा आपली नवीन जी आपली बाग असेल, तिची लागवड आपण करणार असेल, तर उन्हाचे जर आपल्या झाडांना आणि फळांना त्याची चटके बसू नये म्हणून याचे संरक्षण करण्यास बागेभोवती विविध प्रकारची आपण उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. तसं तुम्ही त्याच्यामध्ये शेडनेट बांधू शकतात, त्याच्यामध्ये आजूबाजूला तुम्ही बांबूची लागवड करू शकतात, की विविध प्रकारचे जे गवत आहेत, जनावरांचे चाऱ्याचे जे गवत आहेत, त्याची देखील लागवड करू शकतात, जेणेकरून आपण थोड्या का प्रमाणामध्ये वाऱ्याचा प्रतिबंधक करू शकतो. तसं आपण त्याला बाँड्री, शेल्टर या गोष्टींचा वापर देखील करू शकतात. बरेच शेतकरी आंतरमशागत ही या काळामध्ये करतात. साधारणतः आपण जर बघू शकतो, ऑक्टोबर किंवा तुम्ही मोहर आल्यानंतर तुम्ही शक्यतो करून याच्यामध्ये आंतरमशागत करणं हे टाळलं गेलं पाहिजे. कारण की अशा वेळेस तुम्हाला जर आंतरमशागत जी करायची आहेत, तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर या दरम्यानमध्ये किंवा पाऊस संपल्यानंतर जो मधला कालावधी असेल त्याच्यामध्ये तुम्ही आंतरमशागत करू शकतात. पुढे जर मोहर आल्या त्यानंतर आपल्याला आंतरमशागत ही कमीत करणं गरजेचं आहे, जेणेकरून मुळांना कुठल्याही प्रकारचे डॅमेज किंवा इजा झाली नाही पाहिजे. त्यावेळेस देखील मोहर हा गळू शकतो किंवा फळांची गळ होऊ शकते. बागेमध्ये आपण जर बघत असाल की मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं होतं की काही बागा अतिशय या कोरड्या असतात, काही बागांमध्ये भरगच्च पाणी दिलं असतं, तर आपल्याला पाण्याचं जे समतोल प्रमाण हे ठेवणं फार गरजेचं आहे. तर बागेमध्ये एक वापसा कंडिशन असणं गरजेचं आहे. जर तुम्ही मोहर घेण्याच्या अगोदर पाण्याचा ताण जर दिला तर पुढच्या कालामध्ये तुम्हाला ठराविक अंतरानुसार आपण वापसा कंडिशननी पाणी देऊ शकतात. रोग आणि किडीचं नियंत्रण याचाच ह्या भागामध्ये तुम्ही ठेवू शकतात. याच्यामध्ये जर बघत असाल तर बुरी असेल, करपा यांच्यामुळे फळ आणि फुलांची गळी मोठ्या प्रमाणात होत असते. तुडतुडे, फुलकिडे आपण बघितलेलंच आहे. यांचा प्रादुर्भाव जरी असेल तरी आपल्याला याचं ठराविक नियोजन करून आपल्याला त्याचे स्प्रे करणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपली फूल आणि फळगळ होणार नाही. तुम्ही ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस तुम्ही विविध प्रकारचे ऑर्गॅनिक स्प्रे घेऊ शकतात. तुम्ही नीमचे काही स्प्रे घेऊ शकतात. काही वनस्पतींचा काड्यांचा अर्क जो आहे, वनस्पती पाला असेल त्यांचा जो अर्क असेल तो त्यावेळेस तुम्ही वापरू शकतात. त्यानंतरच्या काळामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे, त्यावेळेस तुम्ही काही केमिकल स्प्रे देखील घेऊ शकतात. आपण ह्या गोष्टी बघत असताना
आपल्याला या फळगळती असेल याच्या उपाययोजना काय करायच्या आहेत किंवा याचे कारणं काय आहेत हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहेत. परंतु याचे जे कारणं आहेत की याच्या सर्वात मोठी समस्या आहेत की फुले आणि फळगळ तर आपल्याला विविध भागामध्ये बघायला मिळते. याच्यामध्ये कसं काय होतं की द्विलिंगी जे फुलं असतात यांची कमतरता जर असेल तर फळगळती किंवा फुलांची गळ ही मोठ्या प्रमाणात होते. जे परागकण किंवा पॉलिनेशनमध्ये जे मदत करणारे जे कीटक असतात, मधमाशी असते, तर यांची जर प्रमाण जर कमी असेल मधमाशांचं जे प्रमाण असेल तर ते कमी जर असेल तर याची गळ ही होऊ शकते. त्यानंतर जे हार्मोन्स असतात, हार्मोन्सचं असंतुलित जर प्रमाण असेल, अन्नद्रव्यांची जी कमतरता असेल, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपण जो बघितलेला आहे, तर त्यानंतर काही हवामानामधील जे बदल असतात, अवकाळी पाऊस असतो, जोरदार वारे असतात, धुके असतात, उष्ण तापमान असतं, वातावरणामध्ये जे विविध प्रकारचे बदल असेल, आर्द्रता असेल, सकाळचं वातावरण वेगळं, दुपारी उष्णता, दुपारच्या सायंकाळच्या वेळेस गार वारा आणि रात्री पुन्हा थंड हवामान, तर या कारणामुळे देखील फुल आणि फळांची गळ ही होऊ शकते. तर आपल्याला बऱ्याच वेळेस अनेक लोकांचे प्रश्न येतात की मोहर येतो, फळ सेटिंग होत नाहीत, कारण की याच्यामध्ये फुलांचं आणि फळांचं जे प्रमाण असेल तर याच्यामध्ये जर तफावत असेल तर त्या देखील ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्याला मोहरांच्या सेटिंग झाल्यानंतर विविध अवस्था असतात, अवस्थेमध्ये विविध प्रकारचे स्प्रे, कुठले स्प्रे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहेत. त्यानंतर आपण याची कारणं देखील बघितली आहे की महत्त्वाचे कारणं काय असतात की काही ठिकाणी जमीन ही सुकलेली असते, तर या जमिनीमध्ये वापसा ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडे परागकणांची कमतरता जर कमी असेल तर साधारणतः याच्यामध्ये जे परागीकरण होतं तर याच्यामध्ये आपल्याला आंब्याच्या झाडामध्ये तर त्याच्या आजूबाजूला आपल्याला झेंडूची, सूर्यफुलाची असतील, काही पिवळी फुलं असतील की जे मधुमक्षी असतील, कीटक असतील किंवा जे माशा असतील त्यांच्यामार्फत हे पॉलिनेशन किंवा या गोष्टी होत असतात. तर यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची फुलं आपल्याला लावणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या झाडांची लागवड करणं, हिची व्यवस्थित प्लॅनिंग आपल्याला आधीच करणं हे फार महत्त्वाचं आहे. अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं, माती पाणी परीक्षेनुसार आपल्याला त्याची डोसेसचं प्लॅनिंग करणं, फॉस्फरस असतील, बोरान असेल, सल्फर असेल, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वाच्या असतात की पोटॅशची कमतरता जर असेल तर फळगळ ही होऊ शकते. आपण याच्या आधी बघितलं होतं की झिंक सल्फेट हे देखील किती महत्त्वाचं आहे. समजा त्यानंतर ऑक्झिन हे देखील फार महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर आपण ऑक्झिन आणि हार्मोन्स यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड हा याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल याचा या आंबाच्या सेटिंगमध्ये आहे. तर याच्यामध्ये आपण जर बघत असाल आपल्या सेटिंग झाल्यानंतर आपल्याला तिची जी हेड अवस्था असेल किंवा जो सेटिंग झाल्यानंतर जे हरभऱ्याच्या दाण्याची जी अवस्था असेल किंवा त्याच्यापेक्षा जी कमी अवस्था असेल त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट स्प्रेइंग आपल्याला द्यावा लागेल. 2 ते 4 मिली हे 10 लिटर पाण्यासाठी याची आपल्याला स्प्रे देणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस त्याची दुसरी जी अवस्था असते, जसं तुम्ही म्हणत असाल की मार्बल किंवा जी त्याची मटरच्या दाण्याची जी आंब्याच्या अवस्था असेल याच्याच आपल्याला सेकंड स्प्रे हा देखील आपण 2 ते 4 मिली हा 10 लिटर पाण्यासाठी यावेळेस स्प्रे देऊन आपल्याला जास्तीत जास्त सेटिंग कशी राहील आणि गळ होणार नाही, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात. तर आपण आजच्या भागामध्ये बऱ्याचशा गोष्टी
क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.